नमस्कार मित्रांनो, मी राहुल पाटील. पोर्टफोलिओमध्ये 10-15 म्युच्युअल फंड स्कीम्स फायदा की तोटा या विषयात आपण माहिती जाणून घेणार आहे. तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये 10, 12 किंवा 15 म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत का? मग हा प्रश्न नक्की विचारा. हे खरंच डायव्हर्सिफिकेशन आहे का? कारण 10 वेगवेगळे फंड्स घेतले म्हणजे 10 वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक झाली असे नाही. उदाहरणार्थ लार्ज कॅप, फ्लेक्स कॅप आणि मल्टी कॅप फंड्स मध्ये काही समान कंपन्या असू शकतात. यामुळे पोर्टफोलिओमध्ये ओव्हरलॅप वाढू शकतं. म्हणून 10 फंड्स म्हणजे 10 पट डायव्हर्सिफिकेशन असं समजू नका. पण याचा अर्थ 10-15 फंड्स ठेवणे नेहमी चुकीच्या आहे असंही नाही. महत्वाचं म्हणजे प्रत्येक फंडच्या पोर्टफोलिओमध्ये भूमिका स्पष्ट असली पाहिजे. ग्रोथ, स्टॅबिलिटी, डायव्हर्सिफिकेशन किंवा एखाद्या स्पेसिफिक गोलसाठी. तुमच्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करताना 3 प्रश्न विचारा. कुठले स्टॉक्स रिपीट होत आहेत? किती ओव्हरलॅप आहे? आणि प्रत्येक फंड मी का ठेवला आहे? म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ मध्ये फक्त फंडची संख्या वाढवू नका. योग्य ॲसेट अलोकेशन, योग्य फंड्स आणि अनावश्यक ओव्हरलॅप कमी असणं अधिक महत्वाचं आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 10-15 फंड्स आहेत का? कमेंट्समध्ये पोर्टफोलिओ लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या इन्व्हेस्टर मित्रासोबत नक्की शेअर करा.